अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेजे लागतो ज्ञानराजा कविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कुंडलिकाया ज्ञानवीनी ज्ञानेश्वर महाराज माता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रूप चैतन्याचा दीप बुजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली श्रवणाचे से बैसावे साम्राज्य भुवानी सुखी नांदे नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आज आपला तिसरा अध्यायामधला 20वा श्लोक 20वा तिसरा अध्यायामधला 20वा 59 पान नंबर असं वाटतं आणि 20वा कर्मणैव हि संसिद्धि 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 मास्थिता जनकादयः मास्थिता जनकादयः मास्थिता जनकादयः मास्थिता जनकादयः मास्थिता जनकादयः मास्थिता जनकादयः कर्मणैव हि संसिद्धि 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 मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि 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 लोकसंग्रमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि सम्पर्शन् कर्तुमर्हसि सम्पश्यन् कर्तुमर्हसि सम्पश्यन् कर्तुमर्हसि सम्पश्यन् कर्तुमर्हसि सम्पश्यन् कर्तुमर्हसि लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि कर्मणैव हि संसिद्धि मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि
कर्मणेव हि संसिद्धि मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आजचा दिवस आहे 19 मे 2026. आजचा दिनविशेष असा आहे की आज सामाजिक कार्यकर्ते SN जोशी यांचं जन्मदिन आणि त्याच्यानंतर डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांचासुद्धा जन्मदिवस आहे. 1913 साली त्यांचा जन्मदिन आणि वर्ल्ड ओरल हेल्थ डे आजचा दिवस. आणि भारतामध्ये सिव्हिल डिफेन्स डे म्हणून साजरा केला जातो आजचा दिवस. तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे. आणि आज आपण 20वा श्लोक घेत आहोत 3रा अध्यायामधला. या श्लोकामध्ये भगवंतानी जनक राजाचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. जनकाधिक म्हणजे जनकासारखे. कारण अर्जुन हा राजा आहे. त्याचा सुरुवातीलाच 3ऱ्या अध्यायामध्ये पहिल्याच श्लोकाला तो असं काय म्हणतोय, तो भगवंताला म्हणतोय की तदकेम वद निश्चित, मला एक काहीतरी सांग. आणि काय म्हणतोय की येन श्रेयो हमाप्नुयाम, म्हणजे मी ज्याने माझं कल्याण होईल असं मला एक गोष्ट सांग. मी आता संन्यास घेऊ का असं तो म्हणतोय. कोण? अर्जुन म्हणतोय भगवंताला मी आता संन्यास घेतो, मला एक सांग. पण तो आता तो कर्मयोग पण सांगतो, मला संन्यासाचं महत्त्व सांगतो. तर मी संन्यास घेतो. बघा, राजाला संन्यास घेण्यास परवानगी नाही, कारण प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. अर्जुना, तुझा धर्म आहे क्षत्रियाचा आहे, तुला युद्ध करणंच महत्त्वाचं आहे. तू तुझ्या म्हणजे डोक्यामध्ये हा विचार आणणं की मला हे संन्यास घ्यायचा आहे, तर हे चुकीचं आहे. बघा, प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. तर याच्यामध्ये ज्ञानी पुरुष जो असतो पाटील साहेब, त्याला कर्माची काही आवश्यकता नसते. एकदा ज्ञान प्राप्त झालं की त्याला काही पुढं काही करायची गरज नाही. परंतु तरीही भगवंत काय म्हणतात, लोकसंग्रहासाठी कर्म करायचं आहे. कारण त्यांनी कर्म नाही केलं तर अज्ञानी लोकांना कसं कळणार आहे की कर्म कसं करायचं. म्हणजे त्याच्या मार्गाने आपण चाललेला आपण सर्वसामान्य माणूस काय करतो, मोठ्याचं बघतो. वडील जे करतील, ज्यांनी आपल्या वडिलांनी जे केलं ते आपण करतो. कारण आपल्याला धर्म काय एवढं माहिती नाही आहे. परंतु निश्चित असं आहे की वडीलधारी माणसं जर का केला वडीलधारी माणसांनी, तर आपणही तेच करायला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या श्लोकाची रचना आहे. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की कर्म करणंच योग्य आहे, कर्म न करणं हे योग्य नाही. आणि कर्म करताना निष्काम वृत्ती आपल्याकडे पाहिजे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात की तू कर्म कर, तू युद्ध कर आणि जय विजयाची आशा करू नको. जय होईल का पराजय होईल याचं काही तू बघू नको. फक्त तू एक निष्काम भावनेने काय कर, कर्म कर. कारण क्षत्रियाने जर का युद्ध नाही केलं तर अधर्म हा कसा जाणार, अधर्म लोकांचा नाश कसा होणार. कारण अधर्म त्यावेळेला महाभारतीय युद्ध त्याच्यामुळेच झालं, धर्मयुद्ध त्याला म्हणतात, आहे की नाही. असे जगामध्ये अनेक युद्ध झाली, परंतु धर्मासाठी हे पहिलं युद्ध आहे, महाभारतीय युद्ध. तर याच्यामध्ये लोकसंग्रहासाठी ज्ञानी माणसांनी कर्म केलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. तर त्याचं ज्ञानावर आहे काय म्हणतात ते आपण बघू थोडक्यात. बघा, ओवी क्रमांक 152 क्रमांकाची ओवी आहे. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडता मोक्ष सुख पावते झाले. बघा, जनकासारख्या ज्ञानीपुरुषाने सुद्धा काय केलेलं आहे, म्हणजे कर्म केलेले आहेत आणि निष्काम कर्मयोग करून त्यांनी काय केलं आहे, मोक्षसुख प्राप्त केलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला उदाहरण देतात. आता अनेक राजे पूर्वी होऊन गेले असतील, परंतु गीतेमध्ये जनकाचंच नाव आलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे बघा आता,
या कारणे पार्था व्हावे कर्मी असता हे आणि काही एका अर्था उपकारेल ज्ञानी पुरुषाने कर्मावर आस्था ठेवली पाहिजे तर त्याचा उपकारच होईल. कोणावरती उपकार होईल? आपल्यासारख्या सामान्य माणसांवर. त्यांनी जर का कर्म करत राहिले तर त्यांचं बघून आपण सर्वसामान्य माणूस काय करू शकेल? कर्म करू शकेल. त्यांनी कर्मच केलं नाही तर मग आपल्याला काय कळणार आहे योग्य काय आणि अयोग्य काय? पुढे बघा. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. म्हणजे ज्ञानी पुरुषाने आचरण म्हणजे सर्वसामान्य माणसासाठी धडा आहे की आपण चांगल्या प्रकारे आपण कर्म करायला पाहिजे. ज्ञानांकडे बघून आपण काय करतो? कर्माचं आचरण करतो. त्याच्यामुळे अयोग्य मार्गाला ते जाणार नाही. सर्वसामान्य माणसं अयोग्य मार्गाला जाणार नाही. परंतु त्याच्यासाठी ज्ञानी पुरुषांनी काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. पुढे बघा. देखे प्राप्तर्ता झाले जे निष्कामता पावले तया हे कर्तव्यासे उरले लोकालगी. असे निष्काम कर्मयोगी मोक्षपदाला प्राप्त झालेले आहेत परंतु लोकांसाठी ते कर्म शेवटपर्यंत करत राहिले. जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत ज्ञानी लोक काय करायला लागले? त्यांना कर्माची आवश्यकताच नाही कारण ते निष्काम झालेले आहेत. त्यांना सर्व गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत. बघा 3 गोष्टी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कर्म करणं भागच आहे. भगवंताने मागच्या तिसऱ्या श्लोका म्हणजे त्याच्या अगोदरचा म्हणजे आता ह्या 20वा आहे तर 17व्या श्लोकामध्ये 17व्या किंवा 18व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे जोपर्यंत माणसाला आत्मरत होता येत नाही आणि जोपर्यंत माणसाला आत्मसंतुष्ट होता येत नाही आणि जोपर्यंत आत्मतृप्ती होत नाही म्हणजे रमणे, तृप्ती आणि संतुष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्य काय करणार आहे? कर्म करावंच लागणार आपल्याला. आणि ज्ञानी माणसाने हे 3 गोष्टी साध्य झालेल्या आहेत म्हणजे त्यांना आवश्यक नाही आहे पण ते समाजासाठी कर्म करत राहतात. पुढे बघा. मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा आज्ञाना प्रगटवा धर्मो तैसा आचरोनी. म्हणजे इथे ज्ञानोबाराय आपल्याला काय करतायत? उदाहरण देत आहेत. एखादा अंधा मनुष्य आहे तर अंधा मनुष्य रस्त्यावर कसा चालेल? ज्याला दिसतं त्याचा हात धरून तो चालेल. म्हणजे ज्याला दिसतं तो काय करतो? आंधळ्याचा हात धरतो. समजा त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे तर त्याला तो रस्ता क्रॉस करून देतो तर त्याला माहीत नसतं, त्याला दिसतच नाही ना, जन्मांध असतो. मग अशा प्रकारे अज्ञानी लोक असतात त्यांना योग्य कुठला रस्ता आहे अयोग्य कुठला रस्ता आहे याची कल्पनाच नसते. त्याच्यामुळे ज्ञानी मनुष्याने काय करावेत? कर्म करावेत असं भगवंत आपल्याला सांगतो. पुढे बघा. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणीजे मार्गाते या. ज्ञानी माणसांनी समजा कर्म करायचं सोडून दिलं तर अज्ञानी माणसांनी काय करायचं? मग कसं काय करायचं? कसं वागायचं? त्याला काय उमजेल? म्हणजे योग्य मार्ग कुठला किंवा अयोग्य मार्ग कुठला काही समजणार नाही. ते असं एका ठिकाणी म्हणतात ना, पुण्य करता होय पाप. पुण्य करायला जातो, प्रत्येकाची भावना असते, पण पदरी काय निराशा पडते. कारण काय?
बघा, कुठल्याही गोष्टीला मार्गदर्शकाची फार भूमिका आहे. मार्गदर्शक जो असतो तो योग्य असेल तर त्याचे अनुयायी काय करतात, त्याचं आचरण म्हणजे त्यांनी जसं आचरण केलं आहे त्या पद्धतीने त्या आचरणाचा प्रयत्न करतात, साधना करतात आणि मग सकाम कर्मातून हळूहळू निष्काम कर्माकडे त्यांची काय होते, वाटचाल होते. तर हे सर्व ज्ञानी पुरुषांनी केलेलं असतं जीवनामध्ये. म्हणून भगवंताचं असं म्हणणं आहे की ज्ञानी पुरुषाने सुद्धा जोपर्यंत शरीर आहे, शरीराचा आधार आहे, तोपर्यंत म्हणजे आपला उद्धार झाला म्हणजे बस असं नाही तर समाजाचा उद्धार झाला पाहिजे. समाजासाठी आता ज्ञानोबा आहे बघा, ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून हे काय अभंग आहेत मुक्ताबाई. त्यांनी समाजाने त्यांना त्रास दिला, तेव्हा त्यांनी झोपडीतलं आपलं दार बंद केलं. मग तेव्हा मुक्ताईंनी उपदेश दिलेला आहे. तेव्हा मुक्ताईंचं वय 7 वर्षाचं होतं. 7 वर्षाच्या मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग तयार केले. आणि मग तिने सांगितलं, म्हणे तुम्ही साधू आहात, तुम्हाला राग आला तर मग सामान्य माणसाचं काय आहे, ठीक आहे तुम्हाला त्रास दिलेला आहे, पण साधू कोणाला म्हणतात, जो सहन करतो त्याला साधू म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला अजून बरंच काही करायचं आहे. त्यावेळेला ज्ञानोबारायांचं वय 10 वर्षाचं होतं. म्हणजे तुम्हाला बरंच काही करायचं आहे अजून, आणि त्याच्यासाठीच तुम्ही पृथ्वी तलावर आलेला आहात, हे मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं. म्हणजे असं कोणीतरी सांगणारा पाहिजे. त्या प्रकारे भगवंत अर्जुनाला, तू संन्यास घेऊ नको, संन्यास घेणं तुझं काम नाही आहे, तुझा धर्म नाही आहे, तुझा धर्म आहे आता युद्ध करायचं, हे या प्रसंगी भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि पुढचा जो श्लोक आहे 21वा उद्याचा, त्याच्यामध्ये नेते मंडळी जे असतात, पुढारी मंडळी, त्यांचा काय रोल आहे कर्माबद्दल, त्याचं संक्षिप्त वर्णन भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये केलं. आता तुर्त आपण इथे थांबू आणि मग पुढे पण आपल्याला कार्यक्रम आहे. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु आता विश्वात देवे हे देवाज्ञ दोषावे, दोषोरी पद द्यावे बसाय दाने, हे क्रांती व्यंकटी सांडो दया सत्कर्मन वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जिवाचे, पुरिताचे तिमिर जाओ, जो जे वांछिल तो ते लावो प्राणिदात. मंडळी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, संग्रमीचे अलांछन, मार्तंड जे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी, भजते दो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथो विजये विशेष लोकी, दुष्टा दुष्ट विजय व्हावे जी, एक मने श्री विश्वेश्वराव, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव सुख्या. हरि ओम शांती शांती.